केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं त्र्यंबकेश्वर इथे आगमन झालंय। त्र्यंबकेश्वर इथे मंदिरामध्ये काही वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल होतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। तिथे ते सुरुवातीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हेलिकॉप्टरमधनं ते पोहोचलेले आहेत आणि आता त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते मालेगावच्या दिशेने रवाना होतील। मालेगाव इथे सहकार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे ते उपस्थित राहतील। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला सविस्तर माहिती देतील। शुभम, वाहनांच्या ताफ्यासह आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरने इथे दाखल झालेले आहेत अमित शहा। त्यांचा पूर्ण दिनक्रम आजचा कसा असेल? खरं तर पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। मालेगावच्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाचं त्र्यंबक राजाचं या ठिकाणी ते दर्शन घेणार आहे, विधिवत पूजा करणार आहे। त्यासोबत त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी ते संकल्प पूजा देखील करणार आहेत। जवळपास ही संपूर्ण पूजा 40 मिनिटांची असणार आहे। आपण जर बघितलं तर आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये अमित शहा यांचं जे ते आगमन झालेलं आहे आणि काही वेळात ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर ही पूजा केल्यानंतर ते पुढे मालेगावच्या दिशेने रवाना होणार आहे। आणि एकंदरीत आपण बघतो या संपूर्ण परिसरामध्ये त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी संपूर्ण आता दर्शन आहे ते देखील या ठिकाणी भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही वेळात ते त्र्यंबक राजाच्या मंदिरात या ठिकाणी अमित शहा पोहोचणार आहेत। पूर्वी धन्यवाद शुभम, वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट घेत राहू। धन्यवाद तुर्तास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।